धरणी कंपन पाणी झाली रम्याही पाट हो धरणी कंपन पावनी झाली रम्याही पाट कोंबड्याने धन्यवाद शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय महेश बाबू शेटमा यांचं देखील या कार्यक्रमामध्ये आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। See
रसिका हो धन्यवाद. आपल्या समोर आम्ही साज शृंगाराने नटलेली नटखट गवळण आपल्या समोर घेऊन येत आहोत. त्यानंतर एक चित्तथरारक बोधनाट्य शिवभक्त रावण अर्थात कथा चिळियाबालाची आणि त्यानंतर खास आकर्षण रावण नृत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी या चालू कार्यक्रमासाठी आलेले पारितोषिक मोठ्या थाटामाटात वसुदेवासोबत करण्यात आला. त्यांच्या प्राप्ती मी होतो, परंतु काळाने घात केला. आकाशवाणी झाली, विजाचे मुकुला कौसा सावध कौसा. अरे दुष्ट कौसा, असा गर्वाने उड्या मारू तुझा 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 होय कौसा, तुझा हाड वेळी गोकुळा आनंदाने वाढत आहे. कौसा
तुझा तुझा विनाश होय कंसा, तुझा विनाश टळ आहे. सावध हो कंसा, सावध हो. नाही, या कंसाचा मधुरे नरेशचा मृत्यू नाही. आकाशवाणीवर बात करण्यासाठी वसुदेव देवकीची 6 बाळे भिंतीवर आपटून मारून टाकली. 7वा गरुडा चोरीला गेला आणि 8वा काळा कृष्ण गोकुळात आनंदात वाढत आहे. त्या काळ्या कृष्णाला मारण्यासाठी अनेक योद्धे पाठवले. अकरासूर बकासूर काल्यवान यांना देखील त्यानं जगाड केलं. या काळाचा काहीतरी बंदोबस्त आपल्यालाच करायला पाहिजे. चालून बसते. शुभम भाऊ बोल. दुसरे या काळ्या कृष्णाने तुमच्या महाराजांना खूप सतावून सोडलं आहे. या काळ्याला मारण्यासाठी आपल्यालाच निघायला पाहिजे. बोल दुसरे. चला चला या काट्याचा काहीतरी बंदोबस्त करूया. धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. आपल्या सर्वांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक.
आणि इथे? हो राधे, आज सवंगडवर दिवस घालावा असे वाटले म्हणून आलो. अरे काना, मी तुला एक विचारू का? हो राधे, विचार ना. अरे काना, मी येते हे तुला कसं काही समजतं? राधे, ज्या ज्यावेळी तुझ्या पावलांचा स्पर्श या भूतळाला होतो त्यावेळी तर राधे मला जाणवतो. राधे, माझ्या मुरलीलाही लाजवे असा तुझ्या पायातील पंजनांचा चुम चुम असा आवाज माझ्या काळातून माझ्या अंतर्मनात जातो. आणि राधे, तो आल्याची मला चावल देतो. काना, राधे, अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझ्या नादाने राधाई बावरली तुझी मुरली ऐकून या माधवी सरले तुझी मुरली ऐकून या माधवी सरले. अरे श्रीरंगा शिकाई रंगा तुझ्या नादाने राधाई बावरली तुझी मुरली ऐकून या माधवी सरले तुझी मुरली ऐकून या माधवी सरले. अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझ्या नादाने राधाई बावरले तुझी मुरली ऐकून या माधवी सरले तुझी मुरली ऐकून या माधवी सरले. पापर योगी अवतार तुझा गुंतलास तो वचनाला हो वचनाला तव भक्तीने झालेली भक्ती तुझ्या चरणाला तुझा सांगू किती माझा नाला बरं तुझी लीला पाहून राधा कशी बोलले तुझे बोलले ऐकून या माधवी सरली तुझी बोलली ऐकून या माधवी सरली. अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझ्या नादाने राधाई बावरले तुझी बोलली ऐकून या माधवी सरली तुझी बोलली ऐकून या माधवी सरली. तुझी मुरली ऐकून या मानवी सरली. हल कोंबड्याने बांधिली संपली रात हो कोंबड्याने बांधिली संपली रात अंबरती वासरे गाईच्या गोठ्यात हो पाखरांचा बाई झाला किल्लाट हो पाखरांचा बाई
झाला किलबिलाट झोमेगार वारा झाली पहाट झोमेगार वारा झाली पहाट. अगं ए हिरा तारा चंद्रा, अगं चला 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 आपण जत्रे बाजाराला जाऊ. हो कोंबड्याने बांधली चंपली किरात, कोंबड्याने बांधली चंपली किरात, अंबरती वासरे गाईच्या गोठ्यात, अंबरती वासरे गाईच्या गोठ्यात, आखाड्यात बाई झाला किलबिलाट, आखाड्यात बाई झाला किलबिलाट, झोमेगार वारा झाली पहाट, झोमेगार वारा झाली पहाट. हो कोंबड्याने बांधली चंपली किरात, कोंबड्याने बांधली चंपली किरात, अंबरती वासरे गाईच्या गोठ्यात, अंबरती वासरे गाईच्या गोठ्यात, आखाड्यात बाई झाला किलबिलाट, आखाड्यात बाई झाला किलबिलाट, झोमेगार वारा झाली पहाट, झोमेगार वारा झाली पहाट. ओ मोठा घरी घेऊन आता उघडी कवाडे, हो मध्ये राहता घरी घेऊन आता उघडी कवाडे, हो मध्ये राहता गोकुळची योगी जनता दार काढते, हो रंगाची कांता, गोकुळची योगी जनता दार काढते, हो रंगाची कांता. मडकी भरली तेरा शृंगार जात, मडकी भरली तेरा शृंगार भारत जात, धरली ग बाई मथुरेची वाट, धरली ग बाई मथुरेची वाट, झोमेगार वारा झाली पहाट, झोमेगार वारा झाली पहाट. हो कोंबड्याने बांधली चंपली किरात, कोंबड्याने बांधली चंपली किरात, अंबरती वासरे गाईच्या गोठ्यात, अंबरती वासरे गाईच्या गोठ्यात, हो आखाड्यात बाई झाला किलबिलाट, आखाड्यात बाई झाला किलबिलाट, झोमेगार वारा झाली पहाट, झोमेगार वारा झाली पहाट. झोमेगार वारा झाली पहाट. अगं सारं आलं ना ग. अगं सवना मग घेतलं का? अगं माळा बदलं मी. ठीक आहे की बोलते सुटत होतं. हो ग. अगं ती आपली मावशी, तिला मी हात मारली विसरून गेली बघ. अगं ते मार बाबा. दुसरं कोणाला मावशीला बघ. अगं राधे, मी ऐकलं होतं चित्रनिकेर मावशीचं लहान मुलाचं चाललंय बघ. हो का? बरं राहू दे तू. हो मागं आणि तू तरी मारा. अगं मावशी, अगं ए मावशी, काय ग? अगं येतेस ना? अगं हो ग, मी जरा हे सगळं आवडते आणि मग येते. आता यायलाच हवं का लगेच?
बरं बरं ठीक आहे येते हा. या मावशीला तुम्ही हाक मारिला, अग या मावशीला तुम्ही हाक मारिला, येते येते आता लवकर, पोरी येते आता लवकर, आहे कमरेचा आजार त्यात झाले बाई बेजार, आहे कमरेचा आजार त्यात झाले बाई बेजार. बशी येते तुमच्यासाठी, कारण काना येतो तुमच्या पाठी, कारण काना येतो तुमच्या पाठी, कारण काना येतो तुमच्या पाठी. अगलाच नाही त्याला त्या कानोला, अगलाच नाही त्याला त्या कानोला, वाट फोडी तो हा मुरलीधर, वाट फोडी तो हा मुरलीधर. काय सांगायचं मग तुम्हाला, लाकडं बिकडं पोडी पोळीत येत होते, मेली सगळं अर्धवटच बोलला, सगळे अर्धवट आले, म्हणजे भारी पिंट खाली ठेवले. पण कसली का मावशी? हा लाकडाची. कुठं जाते लाकडाची बारी घेऊन? हा लाकडाची बारी कुठं जाते घेऊन घेऊन जात होते भट्टी लावायला दारूची. कसली भट्टी ग माझी? तुला सगळं शोभतं का ग? पंडू जायला पाहिजे सर, याला परत पालखीला मास ह्या गल्लीत जास्त तिने. कोण मावशी? अगं पंडू. अबक मावशीचा वाजला आहे तो. अबक मावशी गल्लीत ना, मला काय माहिती वाडगाव शेतकरी त्या शेतकरीच पडले ना, सकाळ पण मावशीच नाही आली, तो वाट बघत म्हणून आता रस्ता बदलला वरनं आले. हो का मावशी? मग काय सांगायचं तुम्हाला, मला म्हाताऱ्या तुम्ही कशा काय बोलवलं तरी? अगं मावशी आम्ही सगळ्याजणी मिळून मथुरेच्या बाहेर चाललो बरं, आम्हाला मथुरेच्या बाजारात जायचं रस्ताच माहिती नाही. बघ अजून कसं सांगायचं सांग मावशी, असंच मला समजतं. म्हाताऱ्याची गरज काय तुम्हाला? अगं मावशी आम्हाला रस्ता नाही माहिती. बघ रस्ता नाही माहिती काय? हो का मावशी? म्हणजे मला कुठे रस्ता माहिती आहे? अगं मावशी तुला तू जर मथुरेला जायचीस, तुला रस्ता माहित नाही असं कसं? तिथे मला वरती तिथं होतो दत्ते आला, नाव घे मला म्हणाला, खाली आलाच नाही वाटते. खरीदला दत्त्या दिसतोय ना? हा हे मावशी, अगं ते महेंद्र सनगर आहेत ना, त्यांचा तुझ्यावरती जीव आला बघ. मुंबईतील रहिवासी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं नाव घ्यायचं, त्यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. महेंद्र सनगरी उर्फ हिरव्या. मावशी घे एक सुंदरचं नाव. कुत्र्याला म्हणतात बोलतो ना यू यू, कुत्र्याला म्हणतात बोलतो यू. महेंद्र तुम्ही मला आवडतो म्हणून आय लव्ह यू. आवडलं ना? हा नाहीतर आठवायचे परत. मग नागडू पण काही दिसत नाही ना? मी दोघांना मला लाडक्या बहिणीचे पैसे माझ्याने नामदेवला पाठवतो, बुलेट घेईन
अगे मावशी हा? आपल्याला मथुरेपणाला उशीर होतोय आपण तर राहू दे निघूया. आधी मला नामदेव खाता दिसू दे माझी बुलेट नाही आले गावातनं काय धावायला नाही नामदेवला बुलेट घेऊन पाठवलाय अजून काय बुलेट पण नाही हे तुला आडवं झालं वाटतं तिथे अगं मावशी कोण? अरे नामदेव का माझा बुलेट घेऊन गेला खेळता आलायच नाही अजून अगं मावशी येत सर्व काय असतं अर्धवट असेल तू. आपण जाऊया का बेगी बेगी मावशी जाऊया. घेतलं काय नेसलं काय ते सांगाल की नाही अगं मावशी ते काय सांगायलाच पाहिजे का गं? नाही बाजार होणार कसा आपला मावशी बाजार असं होतं बघ. असं काय होतं बाजार बाजार आहे. ठीक आहे मावशी सांगते. अगं मावशी मी घेते दूध आणि हे चालले हो बाजाराला. घेतलं दोन्ही. हे चालले हो बाजाराला. सगळं थेटच आहे काय तिकडे वाकड्याकडे कोणतं नाही वाटतं इकडेच वाटतं सगळं तर कल्पा करतात वाटतं सगळं तर तिथं तुमच्या काय रोड जातो हा होय काय अगं मावशी आम्हाला साधारण विचार ना, घेतलंस काय घेतलंस काय तू तरी सांग काय घेतलंस माझं काय नाही ग तुमच्यात थोडं थोडं घेतलंय अगं मावशी काय? अगं तुमच्यातला दही दूध लोणी सगळं एकत्र करून घेतलंय अगं मावशी आणि म्हातारे त्याला काय येतं 2-3 दिवसाचा त्याला वासच येतो कोण जवळ पण येणार नाही अगं मावशी. हा असं झालंय आपण जाऊया का बेगी बेगी अगं मावशी जाऊया. सर आपण जाऊया बेगी बेगी हॅलो मावशीने बबलू डांगे यांचं नाव घ्यायचं आहे. बकेटात बकेट बकेटात फेस बकेटात बकेट बकेटात फेस बबलू डांगरचं नाव घेते याच्या अंगावर पण एक नाही केस अंगावर म्हटलं अंगावर तुला जाऊया काय का करून एखादं आता गाणं घेऊया की बाजाराला सयानो सडाय यमुना अवघड आहे कमरे वरती हा गोरसाचा
मंडळाचे सदस्य सन्मान श्री गीतेश सदानंद सनगरे यांच्याकडून या गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे. 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच कैलासवासी इंदिरा गुणाजी सनगरे, उत्कृष्ट ढोलकीपट्टू महिला मंडळाच्या उत्कृष्ट ढोलकीपट्टू सलोनी संजय सनगरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं देखील वन्स मोर आलेलं आहे. वन्स मोर होत आहे, लक्षात असावं. सयानो चढाय मुना अवघड आहे वाट कमरे वरती हा मोरचा कमरे तुडुंबावर लायमार अवघडाई वाट सयानो चढाय मुना घाट अवघडाई वाट कमरे वरती हा मोरचा कमरे वरती हा मोरचा धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. आपल्या सर्वांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक. सभा असा कीर्तिवंत रूपी उरलो मी कलेमध्ये मी तरलो असा कीर्तिरूपी मी उरलो. प्रपंचाचे दुःख विसरलो पण लक्ष्मीच्या आशीर्वादाने या भूवरी सावरलो. शाहीर व कविवर्य गोविंदजी तारवे, कैलासवासी महेंद्र धनावडे, साडू कैलासवासी अनिल बोंबले, जावई कैलासवासी लक्ष्मण सनगरे, सासरे कैलासवासी रघुनाथ सनगरे सासरे यांच्या स्मरणार्थ रोख 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
माता घाबरली जाऊन देवांना भेटली धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली कंस राजा तो मातला पार झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली कंस राजा तो मातला पार झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली कंस राजा तो मातला पार झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार देव गेले क्षीरसागरी सांगितली कथा ती सारी वाचवा तुम्ही श्रीहरी हो मोहना घेतला अवतार देवकी पोटी वाढला यशोदेचा ओटी दिला वागताना झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा भार धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली धरणी माता घाबरली जाऊन देवांना भेटली कंस राजा तो मातला पार झालाय भूमीवरी त्याचा भार झालाय भूमीवरी त्याचा ज्या ज्यावेळी या भूतावरती संकटे आली त्यावेळी त्या देवगणांनी दैवी शक्ती करून त्या संकटावर मात केली. संकटकाळी गोकुळवासियांचे रक्षण करण्यासाठी त्यांचा मी तारणार बनलो. अशी त्यावेळी मी अनेक रूपे धारण केली. अशा एक नव्हे तर अनेक रूपे माझ्यातून घडून माझे हे रूप कृष्णमन साध्य झाले. तसेच युगायुगाच्या ठाई मी अनेक अवतार धारण केले. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम असे संत गोवर्धना सुरुवात करतो. गोळा पुंडलिकावर जात आले लक्षात. आज 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता आपण रोखला पाहिजे. परंतु ही कामगिरी आपण न करता आपल्या सोबतच्या पेंड्या आणि सुदाम यांना सांगूया. अरे पेंड्या, अरे सुदामा, अरे आलो येतो सुदामा मी सांगे श्री हरी हो. येतो सुदामा मी सांगे श्री हरी हो. आम्ही सौंदर्य सारे
काय एवढा पुढे करत आलास तू? अरे म्हणजे आकच तशी कानावर आली रे. म्हणतोय काय? देवानं असतील तसं हे बोललंय. मग तसाच तो आला? अरे जसा होतो तसा आलो. मग पहिलं देवांना भेटूया. चल तर. देवांच्या प्रणाम असो. आशीर्वाद असो. एवढ्या घाई नाही बोलण्याचं कारण. अरे पेद्या, अरे सुदामा, आज 16/3/360 गोपीगावांचा मेळा थाट माट करून मथुरेचे बाजार चाललाय. त्यांचा रस्ता आपण रोखला पाहिजे. परंतु ही कामगिरी मी तुमच्यावर सोपवित आहे. तत्पूर्वी आपण यमुना डावावर ते चेंडूपल्लीचा खेळ खेळूया. चेंडूपल्लीचा खेळ? अरे भरपूर दिवस खेळणार नाही ना. अरे होय रे. मग खेळूया. चालेल खेळूया. देवानू तुम्ही पुढे जावा, आम्ही चेंडूपल्ली घेऊन येतो. ठीक आहे. अरे ते जाऊ दे. मग हात मारलं मी होतो तसं धावत आलो. तू मागून काय करत होता एवढा वेळ? मी गुराशी दांगली तेवढीला मला. चांगली. होय. बायको काय घरी खारा करते काय? डायरेक्ट आपल्या नुसती पानपटी उठल्यामध्ये गावात गाय सोडा, गावात गाय सोडा. कुठं आणि राहणार जाऊ अशी अशीच आहे. दोरत लावते ती. घरी उशीर झाला. झालो गडग्यात. हा बघितलं तर 4-5 वासरं, हा 5-6 गाई, 4-5 वासरं, 5-6 गाई. हे सगळे मिळून गेले होते गडग्यात रे. मी सर्व बदलतलो बदलत असं होतो बसून कापली होती. स्वतःच्या गडग्यात की दुसऱ्याच्या गडग्यात घातल्या? म्हणजे जातो दुसऱ्याच्या गडग्यात. हा बरोबर. त्यांना माहित नसतं. हा मग गेलो आलो आणि 2 वासरं चुकली. गायब. गायब म्हणजे गडग्याला उडी मारून गेली. 4 गायी बी झाल्या, म्हातारे बितारे होते रे चालून वाटण. आणि 2 गायी वासरं उडी मारून गेली. मी त्या बाजूला गेलो. अरे वय होती. मी उडी मारली. पूर्ण माझे आपण ही गेली ना रे चालता. पूर्ण चालतं. असाच कसा घरी गेलो. हा बायको दारात. अरे बायको दारात सारखी मागं अशी मी गेलो पाणी बिनी प्यायलो. मागं बघी किती बिधी असं वासाडे म्हटलं झालंय कसं तुझं तो आणतो. मागं बघी आणि किती किती असतं. अरे मागं बघी किती बिधी असं काय झालं तरी कसं गल्लं मेलो थोबाडलं. काय म्हणते मागं बघा. असाच मी आपलं खुशीत रे. हा आणि म्हटलं पुढे गेला आता मागं म्हणजे तुमच्या मागं बघा. म्हटलं वसाडे मला काय डोलायत मागं. हात तरी फिरून बघा. अरे पूर्ण हात लाल झाला माझा. सगळी साले गेली. चालते गेली निवडून काढच्या ह्याच्यावर ना. मग आता तेल बी लावून आलाय. तेल बी लावलं मग आले लाडावर रे. हा आता म्हणजे दूध पिवा. दूध पिवा. आताच मध्ये गरम केलंय. काल बिल काय काय दिलं समजत नाही. अरे दूध म्हणजे माठातलं दूध गरम केलं होतं. माठातलं दूध. ते म्हणजे आता तो पिऊन जावा. माझा गैरसमज झाला रे. मला ती रागत आलीला. हा. आल्या ना मला हसवणार आहे ती. मग शेवटी गेलो. ते असू दे. हा आपण आणलंय खरं. चेंडूपल्ली खेळूया म्हणतो बरोबर आहे. बरोबर आहे. दोघं आणि देव आपल्या बरोबर तिसरे. अजून आपल्या बरोबर लागणार सोंगिरी. लहान म्हणजे काय मैदान काय आपलं थोडं लहान आहे काय ते. मग आता काय बोलवतोस कोणाला? अंड्या पंड्या गंड्या. अंड्या पंड्या गंड्या. अंडू बंडू गंडू असे 3 जण आहेत. हा त्यांना बोलूया. कोणती येते? अरे तुझी माणसाची ओळख जवळची आहे. बघ हाक मारून. अंड्याला बोलू पंड्याला काही पंड्याला. अरे अंड्या गंड्या बाजूला राहून ते बोबडे बिबडे बोलवले लगेच येतात ते. अरे बोबड्या. अरे बोबड्या. अरे काय रे. अरे लवकर ये. देवाने काम. अरे देवाने कामगिरी संपवली आहे. कसली? आल्यावर सांगू रे. अरे नकली काय नकली कथली. आलो आलो आले लवकर. गाई वासर वासर त्या यमुना तीरावर. गाई वासर वासर त्या यमुना तीरावर. वासर वासर त्या यमुना तीरावर. गाई वासर वासर त्या यमुना तीरावर. गाई वासर वासर
आता टेंगर आली ना अरे तो बांधून देऊ होतो त्यात ना इथं वाली जो इथं वाली सबन इथं वाली अरे गुलाम धावत नुसतं धाजत ना त्यांना धाडी त्याला माहितीच वाटतं. अरे शिकवून जायचं ते हा बॉडीगार्ड असणार पण का देंगे आणि हा देंगे अरे हा देंगे आणि हा देंगे काय बोलू काय बोला हा देंगे आणि हा देंगे डेंगे हा हा डेंगे हा. हा डेंगे अरे डेंग्याने डेंगे दोघं जण आणलं आपल्याला गरज नाही त्याची खेळायला जायचं आपल्याला म्हणून आणलं बरं झालं. काय करतील बोल नाही कुठं काय रे अरे परवा एसटीन गेलो होतो हा 50 रुपये हरवले कुणाचे याचे कसं काय रे पडलं एवढं काय धान प्यायला होता का पाटका काय अरे सगळं फाटक आणि हा बोलायला लागला हे माझे 50 रुपये हरवले 50 रुपये हरवले पहिल्यांदा माताना सांगे अरे बोलत येत नाही. मुसलमान बसलेला हा या अल्ला 20 मिलला बोलला अरे ह्याला वाटलं त्याला 20 मिलली आहे अरे तो म्हणतो 30 किती आहे काय 20 भांडण? मिलला का 30 अरे काय बोलत टाका भागाची भांडणं अरे, मनमन मारला अरे तुझी 50 ची ना नोट होती अरे मी त्याहून तर 20 मिळले अरे 20 मिली बरोबर आहे अरे, तो देवाला बोलला या अल्ला 20 मिलला 20 मिलले अरे, देवाचं नाव आहे ते. अरे मग 30 कुठे गेला त्याचा विचारलं त्याला का बोलता 20 मिळले तेव्हा मला 20 कुठे गेलो मरमर आता असं पुढे पुढे जातोस रे तू किसा तुझा शिवून घे नी अरे हे सगळं फाटू आता काही गेला अरे बाबांनो आपल्याला खेळायला जायचं आहे आलो ना तयारी जाऊया हा बोलत ना काय की अरे बाबा काहीतरी बोल आधी घेऊन आलाय तो 50 घेतो हा तत्त 50 कळत नाही ना हे? तत्त अरे, हे, अरे, हे, हे. अजून गेला अजून मागे भेटली होती तो शिकलो काय झालं आपण? आता जावं तो रस्त्याचं लढायला वाटते माझं निर्णय नाही जाऊया? चेटीमध्ये खेळायला जाऊया ना जाऊया इकडे? नंतर 50 ते 25 रुपये दे हा इमोन काय इमोन जाऊया? हल धन्यवाद रसिक हो धन्यवाद रसिक हो त्या यमुना डोहात राहणारा कालिया नाग त्या नागाच्या विषाने पशु पक्षी पाणी पितात त्या विषाने मरत असे त्याची झळ जरी झाडा पाण्याला लागतात झाडवेली उमेजून जात आणि हेच श्रीकृष्णाच्या लक्षात आले श्रीकृष्णाने यमुना डोहातील कालिया नागाचे गर्भहरण कसे केले चला तर पाहूया श्री अग्नेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहोत कालिया मर्दन आमच्या नमनाचं खास आकर्षण श्री अग्नेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहोत कालिया मर्दन मर्दन ये बॉल बिल आणलायस ना बॅट पण बरोबर तयार करायला वाटतं तू अरे ना उठा या त्याच्या बाबतीत म्हणजे ह्याला सुरुवात करूया चालेल मी पाहिला आपल्या समोर सविनय सादर करत आहोत कालिया
कशाला परत एवढा मोठे बॉल मारला त्याला किती देवा आधी तर डॉलर मागून तुला जातो. माहिती आहे नीट कोण खात होता काय करायचं काय अरे तुला माहिती आहे नीट कोण खात होता एवढा का साधा बॉल टाकला त्याला आता कुठे आली होती? विचारा ना आता कोण द्या धावून जाऊन करायचं काय कुठून अरे एवढं सर, काय करूया तुम्ही काहीच काळजी करू नका. त्या यमुना डॉलरचा चेंडू मी स्वतः घेऊन येतो. देव आजपर्यंत तिथे गेलेलं गाई वासरू कोण आलेलं नाही परत. अरे सवंगड्यांनो, या रागाच्या डॉक्टर सगळे भरून जातात. अरे सवंगड्यांनो, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आणतो तो चेंडू. अरे देवा नको जाऊ तिकडे मोठा शेषपणा आहे त्या आतमध्ये कार्यानं राहतो देवा नको जाऊ, देवा. हे अच्युता, तुझा पराक्रम पाहून माझं गर्वहरण झालं. हे अच्युता, आता तूच सांग मी काय करावं. अरे कान्हानागा, तुझ्या यमुना डोसरून समुद्रात निघून जा. ठीक आहे अच्युता, ठीक आहे. धन्यवाद रसिको, धन्यवाद. निश्चितच इथे आमचे गौरवदादा गोताड उपस्थित
चल बाजाराला उशीर होतोय. अगं तारा, अगं हिरा, चला का पोरीनो, आपण बाजाराला जायचं ना? हो ग. ये औषध चांगलं लागेल बघ, काय तर जास्तच बोलतोय. चांगलं बोल तू करेल तुला अरे जांभला खाली होते ना त्याला मावशीला मावशीला डोळं फुटलं तिला लावलेलं अहो, काय? छोटा अरे रंग बदलला चष्मा लावला तिनं. मावशी मला रंग बदलते असं नाही तिथं तुंब कसं ते आपल्या डोळे पण कसे आहेत ते मग आता उठी तिकडंच माहिती का असं डोळे इकडे लावलं होतं. हे काय रे आमच्या मावशीला अरे काय उठी तिथं आता इकडं आला असं पण इथं हे त्या नादाला जास्त लागू नकोस. तो एक लागून त्या नादाला लय टाकलं आहे ती. मावशी चांगली बोलते चांगली बोलते ती त्यांचं समजेल तुला. कधी खूप करते खूप सगळं करते. कधी बोलते ते बोलते बोबड्याचं नाव तरी घे. कधी मोदल नाही मावते बोबड्याचं नाव तुझं बोबड्याचं नाव नाही रे. कांड्या 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 अरे त्या काय हा कोण पारखा मुलगा? ए हा तुझा ओळख करून देता हा तेंग्या आणि हा तेंग्या अरे नवीन दिसलं म्हणून विचारलं. आणि आजच चालत ते होय का? गाला होतं गाला काय अगं ही नाव घेऊ की अरे नाव घे तू तरी घे. मावशी मांग मांग आली. दमली वाटते ती. ऐक बरं बोल 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 बाबा, बोल. सूर चांगला असेल तर गाण्याला येते गोडी हे बरोबर आहे. एक नंबर. सूर चांगला असेल तर गाण्याला येते गोडी येतेच बरोबर. राधेचं नाव घेतो कशी वाटली आमची जोडी राधा कुठं? शिरा पडल्या तुमच्या तोंडात शिरा? आजी बरोबर शिरा खाणार साठी जो वेल्डिंग करून काय करू? वेल्डिंग हे काय तार तुटलाय त्याची वेल्डिंग करायला? तुझ्या जाती जोडी कशी दिसेल? अरे असंच मारला की मारीत नव्हती म्हणून मारलं तेवढं तेवढं हो का मावशी? अरे मावशे तुम्ही सांगा ती बोल. जाणती आहे पण शाणे पण आहे. जाती म्हणजे साठी काठी जाणती साठी काठी तर आहे तुला अनुभव आहे. आपली सण कधी केलं तुला माहित नाही अजून साठी झाले काठी आली हातात तरी अजून कशी असं जेट मोडते. काय रस्त्यावर चालले जीव आणले दिसतोय. अरे नपाड इकडे या. माझ्या अंडीला कुणी मारलं? टँगे काय तो नाव घेत सत्य बाबूचं. आता काय बोलत नाही सकाळी काय बोलला ना तर आग मारून घेऊ असू दे रे असू दे. त्याचं पप्पा पप्पा हे गप्पे अरे हा मलिंगाचा कोणाचा रे? केलं विसरलं आता असं करता या असू दे रे असू दे. हे मावशी नाव घेते सत्य भाऊ बोलणार नाही काय हे कळलं ना ससा रे ससा दिसतो कसा ससा रे ससा दिसतो कसा खरे तर दत्त खातो पान तुकतो पचा पचा मी म्हटलं आलो मला वाटलं पहिली म्हटली काय ससा ससा दिसतो कसा कापूस फिरून लावला जसा हो का मावशी? आपण जाऊया बघ. अगं राधे आजपासून मथुरेला जायचं नाही. तुम्ही पण राहणार आम्हाला मथुरेला जायचं नाही. म्हणजे कोण हा देंगे आणि हा देंगे हा पलीकडे ना हा देंगे नाही आता करतोस काय
अबो अबो आता पास झाला आम्ही अगं मावशी काय बोलत बघ जरा. आजपासून कोकणीचं दही दूध लोणी मथुरेला घेऊन जायचं नाही. गोकुळातच राहायला पाहिजे. तर आम्ही घेऊन जातो तुम्ही आम्हाला करणार अरे कोणतं दूध लावलंय? वाटाचं दूध. आधी चांगलं बोल. तुझं तू पाणी देते. चांगलं बोल रे. अरे पाणी किती सोडून देते? 2 पेलं दूध, 3 पेलं पाणी. अरे गंडवते ती. आधी चुकी लावते अरे स्वतः फुगले बघायची काम करते. काय त्यानं बसूया सांग. बघ मावशी जाऊया ना वेगळी प्रतिबंध आहे मला बसावं लागेल ना. बघ मावशी बस. सही बसा. सही बसा बोल बस. बोबड्या आपण जाऊया की एक शानी जाणती गवळण आहे त्यांच्या. पण सर्व गवळणी बसले काय ते बघून ये. एक राऊंड मारून ये. एक राऊंड वर ये आणि इथेच ये परत. जागेवर ये. असेल गुलगुलू करत. आता लवकर जा. बसले काय सगळ्या? अरे आता जातो. मला माहिती आहे वाकडा आहे ते पाल घेतो ते. ए बसलं काय आणि थेरडी बसत नाही. ए तुला बसावं लागेल ना मावशी. सगळं उघड, उघड. हातीच तेवढं झालंय. भावा, उशीर होतोय. बसूया. चल चल दाखव मी ताकद. देवाने करूया. बघ मावशी. बघ मावशी जरा मथुरेला जाऊया. देव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गवळींचा रस्ता प्रतिबंध करून त्यांना आम्ही उभ्या केल्या. ठीक आहे संगणन, तुम्ही गोकुळात मागायचं. ठीक आहे देव. येतो आम्ही. राधे उभी राहा. आपण कोण? राधे मी श्रीकृष्ण भगवान आहे. श्रीकृष्ण म्हणून असे नसतात. मग राधे कशी असतात? बाई पद्मा, बिंबीरा, मस्तीरा, सोन्याच्या विटेवर हरी हरी करत असतात राधे. राधे जसे मला अवतार धारण करावे लागतात तसं तुम्ही मला प्रकट करावे लागतात. सांगा तुमच्या जन्माच्या खुणा. मग राधे एक माझ्या जन्माचे गुन्हा. राधे पहिला अवतार मत्स्य, दुसरा अवतार कूर्म, तिसरा अवतार वराह, चौथा अवतार नरसिंह, पाचवा अवतार वामन, सहावा अवतार परशुराम, सातवा अवतार राम आणि राधे आठवा अवतार मी वसुदेव आणि देवकीचा पुत्र श्रीकृष्ण भगवान. अगं मुलीनो, हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण त्याला शरण जाऊया. तेव्हा मी शरण आले. राधे काय झालं का ना? राधे तुम्हाला 7व्या अवतार दिलं वचन, मला या 8व्या अवतार पूर्ण करायचं आहे. ठीक आहे का ना? पूर्वी जन्मीच्या वचनासाठी जन्मला देवकीच्या पोटी, राधा होनी तव चरणाला सुखवी संकट फेरे, समजून आता जगे अर्बुदन मन तुला सुखो, समजून आता जगे अर्बुदन मन तुला जगे. हो पूर्वी जन्मीच्या वचनासाठी
चालू कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक नियती त्या काळ्या कृष्णाने मला फार सतावून सोडला आहे. आकाशवाणीवर बात करण्यासाठी वसुदेव देवतेची 6 बाळे भिक्षेवर आपटून मारून टाकली. 7वा गर्भ तोडला गेला आणि 8वा काळा कृष्ण गोकुळात आनंदात वाढत आहे. मथुरेमध्ये येणारी दही दूधकोडी याचा देखील त्या कार्याने बंदोबस्त केला. काय करावं काही सुचत नाही. चालू आणि त्या वसुदेव देवकीच्या नाट्याला आमच्या समोर हजर करा. मामा काय झालं एवढं चिडायला? काय झालं तू मला विचारतोस? मजूर देणाऱ्या घरी तुटली तू कार्ट्या बंद केलंस. त्याचा मला बदला घ्यायचा आहे. कार्ट्या ये आपण मलाही तू खेळूया. ये बाळा ये. अरे कंस मामा एवढा गर्व करू नकोस. तुझा अंत हा जवळ आला आहे. चालून समाचार ये आपण म्हणत खेळूया. ये